श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. आज आपण आपल्या राशीनुसार कोणत्या देवाची पूजा करायची व ती केल्यास तुमच्या सर्व मनोकामना कशा पूर्ण होतील याबद्दल सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, हिंदू धर्मामध्ये देवी देवतांच्या पूजेला मोठे महत्त्व दिले गेलेले आहे. असे बोलले जाते की जो व्यक्ती या देवांची आराधना करतो, पूजा प्रार्थना करतो, त्यांच्या आयुष्यातील सगळी दुःख समाप्त होतात. हिंदू धर्मात अनेक देवी देवता आहेत, जसे तर आपण सगळ्या देवी देवतांची पूजा करू शकतो. पण जर आपण आपल्या राशीनुसार काही विशेष देवी देवतांची जर पूजा केली, त्यांच्यावर जर ध्यान केंद्रित केले तर त्याचे आपल्याला अगणित फायदे होऊ शकतात. प्रत्येक राशीच्या लोकांना आपली एक खास समस्या असते, त्यानुसार आपण या देवी देवतांची मदत घेऊ शकतो. आपल्या राशीनुसार कोणत्या देवांची आराधना केल्यास जास्त फायदा होतो, चला तर मग आपण जाणून घेऊया. बघा, राशीचक्रातील पहिली रास आहे मेष राशी. आपण पाहूया मेष राशीच्या व्यक्तींनी कोणत्या देवाची आराधना करावी जे त्यांच्यासाठी लाभदायक आहे. मेष राशीच्या व्यक्तींचे नशीब थोडे वाईट असते, त्यामुळे यांनी भाग्यविधाता भगवान गणेश म्हणजेच आपल्या सगळ्यांचे गणपती बाप्पा यांची आराधना केली पाहिजे. आपण प्रत्येक बुधवारी गणपती मंदिरात दर्शन घ्यायला जायचे आहे. देवासमोर थोडे खडीसाखर ठेवायची आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे. हे केल्यास तुमच्यासाठी ते लाभदायक ठरू शकते. बघा, राशीचक्रातील दुसरी रास आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या व्यक्तींनी आयुष्यात एक चांगल्या मार्गदर्शकांची आवश्यकता नेहमीच असते. त्यामुळे यांनी दररोज सकाळी उठल्यानंतर आणि झोपण्याच्या अगोदर भगवान श्रीराम यांचे नामस्मरण केले पाहिजे. याचा सकारात्मक परिणाम तुमच्या आयुष्यावर दिसायला सुरुवात होतो व तुमच्या सर्व मनोकामना हळूहळू पूर्ण व्हायला सुरुवात होतात. तर तुम्ही भगवान श्रीरामांची उपासना केली पाहिजे. बघा, राशीचक्रातील पुढची रास आहे मिथुन राशी. मिथुन राशीच्या व्यक्तींनी बहुतेक वेळा पैशाच्या समस्येने त्रस्त असतात. यामुळे यांच्यासाठी धनाची देवी माता लक्ष्मीची आराधना करणे यांच्यासाठी उत्तम आहे. माता लक्ष्मीच्या समोर प्रत्येक शुक्रवारी तुपाचा दिवा लावून पूजा पाठ करायचा आहे. मनोभावे लक्ष्मी देवीची प्रार्थना करायची आहे व त्यांना तुमच्या सर्व समस्या सांगायच्या आहेत. बघा, थोड्याच दिवसात तुम्हाला याचा अनुभव यायला सुरुवात होईल. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तर मिथुन राशीच्या व्यक्तींनी माता लक्ष्मीची आराधना पूजा करायची आहे. चौथी राशी आहे कर्क राशी. कर्क राशीच्या व्यक्तींना भगवान शंकराबद्दल जास्त आकर्षण असते. भगवान शंकर नेहमी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची रक्षा सदैव करत असतात आणि प्रत्येक सोमवारी शंकराच्या पिंडीवरती जल अर्पण केल्यास तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले बदल घडायला सुरुवात होतील. कर्क राशीच्या व्यक्तींनी दर सोमवारी जल अभिषेक करायचा आहे. शंकराच्या पिंडीवर जल अभिषेक करायचा आहे. याचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होईल. राशीचक्रातील पाचवी राशी आहे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांनी भगवान विष्णूंची पूजा केल्याने त्यांना विशेष लाभ होतो. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यांची अडलेली कामे दूर होतात. यामुळे आपल्याला पारिवारिक सुखाची प्राप्ती देखील होऊ शकते. म्हणून सिंह राशीच्या लोकांनी भगवान विष्णूंची पूजा केल्यास त्यांना विशेष लाभ मिळतो. राशीचक्रातील पुढची रास आहे ती म्हणजे कन्या. कन्या राशीच्या लोकांनी संकटापासून वाचण्यासाठी संकटमोचन हनुमानजींची पूजा करायची आहे आणि आपण शनिवारी किंवा मंगळवारी हनुमानाच्या नावाने वृद्ध देखील करू शकता. म्हणजे तुम्ही त्या दिवशी उपवास देखील करू शकता. बघा, राशीचक्रातील पुढची रास आहे ती म्हणजे तूळ राशी. तूळ राशीच्या व्यक्तींनी शनिदेवाची पूजा करायची आहे. यांचे शत्रू नेहमी यांना नुकसान करण्याचा विचार करत असतात. या राशीच्या लोकांना शत्रूपासून थोडासा धोका असतो.
त्यामुळे आपले स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, स्वतःचे रक्षण करण्यासाठी शनिदेवाला शनिवारी तेलाचा दिवा लावून पूजा करायची आहे. हे केल्याने शत्रू तुम्हाला घाबरतील व तुम्हाला शत्रूंचा त्रास होणार नाही. तुमची शत्रुपीडा हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल. पुढची राशी आहे 8वी रास, ती म्हणजे मकर राशी. बघा, मकर राशीच्या लोकांनी कोणत्या देवाची उपासना करायची आहे? मकर राशीच्या व्यक्तींना माता सरस्वतीची आराधना केली पाहिजे. यामुळे आपल्या बुद्धीचा विकास होईल आणि आपल्या आयुष्यात भरपूर प्रगती करू शकाल. देवघरामध्ये माता सरस्वतीचा फोटो आपण अवश्य लावायचा आहे आणि त्याची रोज मनोभावे पूजा करायची आहे. माता सरस्वती समोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले बदल घडायला सुरुवात होतील. तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या, अडचणी दूर होतील. बघा, राशीचक्रातील पुढची राशी ती म्हणजे धनुराशी, 9वी रास. धनुराशीच्या लोकांनी भगवान शंकर आणि श्रीकृष्ण यांची पूजा केली पाहिजे. त्यामुळे आपल्या आयुष्यात सुखाची प्राप्ती होते असे देखील म्हटले जाते. म्हणजे धनुराशीच्या लोकांनी भगवान शंकर आणि श्रीकृष्ण यांची आराधना करावी, मनोभावे पूजा करावी. हे तुमच्यासाठी लाभदायक ठरते. पुढची राशी आहे 10वी राशी, ती म्हणजे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांनी रविवारी सूर्यदेवाला जल अर्पण केले पाहिजे. त्यामुळे आपले वाईट नशीब जे आहे ते बदलेल आणि तुमचे भाग्य चमकेल. वृश्चिक राशीच्या लोकांना सतत काही ना काही प्रॉब्लेमला फेस करावे लागते. त्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी, संकटे वारंवार येत राहतात. त्यामुळे या राशीच्या लोकांनी मनोभावे सूर्यदेवाला जर जल अर्पण केले तर ते तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरेल. दर रविवारी तुम्ही सूर्यदेवाला मनोभावे जल अर्पण करा, त्यामुळे तुमचे भाग्य चमकेल. पुढची राशी आहे ती म्हणजे कुंभ राशी. कुंभ राशीच्या व्यक्तींनी माता दुर्गा यांची आराधने पूजा केली पाहिजे. मातेच्या कृपेमुळे आपल्या आयुष्यात सुखप्राप्ती होईल असे देखील म्हटले जाते. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी माता दुर्गा यांची मनोभावे पूजा केली पाहिजे. हे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. आता बघा, राशीचक्रातील सगळ्यात शेवटची रास ती म्हणजे मीन रास. मीन राशीच्या लोकांनी भगवान शंकर आणि गणपती यांची पूजा केली पाहिजे. हे दोन्ही देवता आपल्याला सुख देतील. आपल्या राशीनुसार देवदेवता सांगितली आहेत. याशिवाय आपण इतर देवाची पूजा आराधना देखील करू शकतो. फक्त या देवतांच्या पूजा आणि आराधनामध्ये थोडे जास्त लक्ष द्या. यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये काय समस्या आहेत, काय संकट आहेत, काय अडचणी आहेत ते दूर होण्यास मदत होईल. त्यामुळे मी जे तुम्हाला 12 राशीनुसार कोणत्या देवांची आराधना करायला सांगितली त्या देवांची आराधना तुम्ही करू शकता व तुमचे भाग्य चमकवू शकता. तर तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली, हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रपरिवारामध्ये ह्या 12 राशीच्या लोक असतीलच तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद.